येत नाही. बरेचसे ते सांगतात की बिस्किट हलका आहे आणि ते बिस्किट हलकं काय होतं, बिस्किट हलकं आहे की पोटामध्ये गेलं की पोटाला पण जड करतं आणि शरीराला पण जड करतं. म्हणून हलके पदार्थ जे बाहेर असतात ना, ते अतिशय धोकादायक असतात. जसं की बाहेरचा आपण मुरमुरे म्हणतो, बाहेरचे चुरमुरे म्हणतो, त्यानंतर बाहेरचा जो काय बेकरीचे प्रोडक्ट किती हलके असतात, परंतु ते पोटामध्ये ज्यावेळी जातात ना, ते पूर्णपणे पोटाला जड करतात, आपल्या आंतरइंद्रियामध्ये विसरल फॅट जमा करतात. म्हणून माणूस ज्यावेळी माणूस ज्यावेळी वजन वाढत त्यासाठी आपण रोज डेली वर्कआउट करा. त्यानंतर अमेझिंग अशा पद्धतीने जे न्यूट्रिशन्स दिले, आता हा सकस संतुलित आहार यामध्ये तुमची बॉडीची गरज आहे. तुम्हाला बॉडीला जे लागतात घटक आहे ते त्या सकस संतुलित आहारामध्ये. तुमच्या बॉडीला मिठाची गरज नाहीये, तुमच्या बॉडीला तिखटची गरज नाहीये, तुमच्या बॉडीला तेलाची गरज नाहीये, तुमच्या बॉडीला मसाल्याची त्यानंतर मैद्याची हे गरज नाहीये. तुमच्या बॉडीला गरज आहे प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स, त्याच्यानंतर फायबर आणि अमेझिंग अशा पद्धतीचं ओमेगा 3 फॅटी ऍसिड. पूर्णपणे बॉडीला जे गरजेचे आहार आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त एका ग्लासातून भेटणार आहे. येस.